च्या गळ्यात हार का घालत नाही हा तुमच्या मनात कधीतरी पडलेला प्रश्न असेल तर या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला सापडेल. बुद्धांच्या मूर्तीसमोर आपण फुले अर्पण करतो, दीप लावतो, धूप अर्पण करतो, पण अनेक विहारांमध्ये बुद्धांच्या गळ्यात हार घातलेला दिसत नाही. यामागे बौद्ध धर्माची साधेपणाची शिकवण तर आहेच. बुद्धांनी राजवैभव, दागिने, अलंकार आणि ऐश्वर्य याचा त्याग करून ज्ञानाचा मार्ग स्वीकारलेला होता. माणसाचे खरे सौंदर्य बाह्य अलंकारामध्ये नसते, तर ते त्यांच्या विचारांमध्ये, वाणीमध्ये आणि कर्मांमध्ये असते. म्हणूनच बुद्धमूर्तीला हार घालण्यापेक्षा त्यांची शिकवणीचे पालन करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. फुले अर्पण करण्यामागेही एक मोठा संदेश आहे. ताजी फुले काही वेळाने कोमेजतात, त्याचप्रमाणे शरीर, संपत्ती, सौंदर्य आणि जीवनातील प्रत्येक गोष्टी अनित्य आहे. म्हणून फुले अर्पण करताना आपण स्वतःला स्मरण करून देतो, की या जगात काहीही कायमचे नाहीये. म्हणूनच काही देशांमध्ये, काही बौद्ध परंपरांमध्ये बुद्धमूर्तीला हार अर्पण केला जातो. ते श्रद्धेचे प्रतीक तर आहेच, पण बुद्धांना सर्वात प्रिय हार कोणता असेल, तर करुणेचा हार, मैत्रीचा हार, सत्याचा हार आणि सदाचाराचा हार. जर आपल्या जीवनात पंचशील, करुणा, मैत्री आणि संयम असेल, तर तोच बुद्धांना अर्पण केला जातो आणि तेच सुंदर हार आहे. बुद्धांच्या गळ्यात हार असो वा नसो, त्यांच्या शिकवणीचा हार आपल्या आचरणात असणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण फुले कोमेजतात, आपण चांगले कर्म कायम सुगंध देत राहतात. तुमच्या विहारात बुद्धमूर्तीला हार अर्पण केला जातो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.